चला तर मंडळी, या वर्षीची पहिली फणसाची भाजी बनवली होती मी आज. त्याची रेसिपी तुम्हाला मी शेअर करतेच. त्याआधी आईसोबत गेले होते मार्केटमध्ये, कारण का गरमी चालू झाली आणि आईला घ्यायचं होतं मडकं. आता थंड पाण्याची सगळ्यांनाच गरज असते गरमीतून. चला तर मडकं घेतला आणि आम्ही आलो होतो घरी. आता घरी आल्यावर आईने मला हेल्प केली होती हे फणस कापून देण्यासाठी. कारण काय माहिती आहे का, हे तर मी पहिल्यांदाच केलं होतं आणि मला हे बघायचं होतं काय करते आई ते. बाजूचा जो पार्ट होता फणसाचा तो बाजूला काढून टाकला आणि मधला जो गर असतो मऊ तो घेतला होता आईने आणि बारीक बारीक कट करून घेतला आणि त्याच्यात मी मीठ टाकून 3 शिट्या करून घेतल्या. शिजवून झाल्यावर फणसाची कापं अशा प्रकारे मी बारीक करून घेतली आणि अशा प्रकारे एकदम सेपरेट झाली होती. आता याच्यात आपल्याला मसाले टाकायचे, जे काही आपल्या घरात सगळे काही मसाले होते ते मी सगळे असे टाकून घेतले. त्याचबरोबर तिलकूट टाकलं होतं, भरपूर सारं तिलकूट टाकून घेतलं आणि मस्त असं ना त्याच्यावर मीठ टाकून मिक्स करून घेतलं होतं. आता असा भन्नाट वास सुटला होता ना, खरं असंही भाजी अशीच खाऊ अशी वाटत होती. चला तर मग तेल टाकून घेतलं कढईत आणि मग मोहरी जिरं टाकून घेतलं. आता याच्यामध्ये बारीक चिरली मिरची, कढीपत्ता, लसूण टाकायचे आणि त्याच्यानंतर मग कांदा टाकायचा आहे. आता हे सगळं तुम्ही कसं करता ही मलाही कमेंट करून सांगा. तुमच्याकडे कशी रेसिपी बनवली जाते आणि काय म्हणतात त्याला. वरून थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि थोडीशी तिखट मसाला टाकून घेतला कांद्यावर आणि मग त्याच्यावरती टाकून घेतली ही भाजी, जी काही आपण सगळं काही मिक्स करून घेतलं होतं. लक्षात ठेवा, डबल मीठ टाकल्यामुळे थोडंसं मीठ टाकलं होतं मी आणि आपणही तसंच करायचं आहे. त्याच्यानंतर मग झाकण ठेवून 10 मिनिटात माझी भाजी रेडी होणार होती. तोवर होता वेळ. म्हटलं चला आता हे डबे होते रिकामी, ते सगळे असे भरून घेऊया. आता आपल्याला थोडा वेळ भेटला असेल तर आपण काहीतरी किचनमध्ये कामं करतोच. तर अशा प्रकारे मी सगळे जे काही डबे रिकामे होते ते सगळे असे भरून घेतले होते. आणि आज होता चॉकलेट डे. बाकीचे तर डे राहू देत, पण चॉकलेट डेच्या दिवशी नेहमी आम्हाला चॉकलेट भेटतं. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.